नमस्कार, उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। 21 नोव्हेंबर 1916 रोजी परमवीर चक्राने सन्मानित नाईक जदुनाथ सिंह यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला। 1947 ते 48च्या भारत-पाकिस्तान युद्धात नाईक जदुनाथ सिंह यांनी अप्रतिम शौर्य दाखवलं होतं। युद्धादरम्यान जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये तैनात असलेले जदुनाथ सिंह आपल्या छोट्या सैन्यासह मोठ्या सैन्याचा सामना करत होते। 6 फेब्रुवारी 1948 रोजी शत्रूने नौशेरा ताब्यात घेण्यासाठी जोरदार हल्ला केला। जदुनाथ सिंह आपल्या साथीदारांसह आघाडीवर उभे असताना त्यांनी शत्रूचे अनेक हल्ले हाणून पाडले। जेव्हा गोळ्या संपल्या तेव्हा त्यांनी आपल्या रायफल आणि संगींच्या बटने शत्रूवर हल्ला केला। त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन भारतीय सैन्याला सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या पोस्टची रक्षण करण्यास मदत केली। त्यांच्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान मरणोत्तर सन्मानित करण्यात आला। अंदमान निकोबार द्वीपसमूहातील एका निनावी बेटाला नायक जदुनाथ सिंह यांचं नाव देण्यात आलं आहे। या बेटाचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये ठेवलं होतं। 21 नोव्हेंबर 1908 रोजी वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी सत्येंद्रनाथ बोस यांना ब्रिटिशांनी फाशी दिली। 30 जुलै 1882 रोजी जन्मलेले सत्येंद्रनाथ बोस हे बंगालच्या तरुण क्रांतिकारकांपैकी एक होते, ज्यांनी परदेशी राजवटीविरुद्ध सशस्त्र संघर्षाचा मार्ग स्वीकारला। सत्येंद्रनाथ बोस अनुशील समितीचे सदस्य होते, जे ब्रिटिश राजवटीविरुद्ध संघटित क्रांतिकारी कार्यात सहभागी होते। आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी ब्रिटिश राजवटीला आव्हान दिलं आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याची चेतना जागृत केली। अलीपूर बॉम्ब खटल्यात अंडर ट्रायल म्हणून तुरुंगात असताना 31 ऑगस्ट 1908 रोजी सत्येंद्रनाथ बोस यांनी क्रांतिकारक कैनेलाल दत्त यांच्यासह नरेन गोस्वामी नावाच्या गद्दाराची हत्या केली, कारण तो अरबिंदो आणि इतर क्रांतिकारकांविरुद्धच्या अलीपूर बॉम्ब खटल्यात सहकारी साक्षीदार बनला होता। नरेन गोस्वामी यांच्या हत्येनंतर कैनेलाल दत्त आणि सत्येंद्रनाथ बोस यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती। त्यांच्या फाशीमुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध जनमोक्ष निर्माण झाला आणि स्वातंत्र्य लढ्यात नवी ऊर्जा निर्माण झाली। भारत आणि चीनमध्ये सुरू असलेले युद्ध 21 नोव्हेंबर 1962 रोजी संपलं। हा संघर्ष सुमारे महिनाभर चालला, जो 20 ऑक्टोबर 1962 रोजी सुरू झाला होता। हे युद्ध भारत-चीन सीमा विवाद म्हणून ओळखलं जातं। अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश म्हणजे तत्कालीन नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सीवरील चीनचे दावे हे युद्धाचं मुख्य कारण होतं। चीननं भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर दोन्ही देशांचं सैन्य समोरासमोर आलं। हे युद्ध भारतासाठी अनपेक्षित होतं आणि सामरिक दृष्टिकोनातून भारतासाठी आव्हानात्मक मानलं जात होतं। या युद्धात भारताला अनेक क्षेत्रात माघार घ्यावी लागली आणि चीननं अक्साई चीनवर आपली पकड मजबूत केली। युद्धादरम्यान भारतीय सैन्याने मर्यादित साधन सामग्री असतानाही शौर्य दाखवलं। चीननं 21 नोव्हेंबर 1962 रोजी एकतर्फी युद्धविराम घोषित केला आणि आपलं सैन्य मागं घेतलं। या संघर्षाने भारताला आपल्या लष्करी आणि सामरिक तयारीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त केलं। ही घटना भारतीय इतिहासातील एक टर्निंग पॉइंट ठरली, त्याने भविष्यातील संरक्षण आणि राजनैतिक धोरणांवर खोलवर परिणाम केला। स्वतंत्र भारताने 21 नोव्हेंबर 1947 रोजी पहिले टपाल तिकीट जारी केलं। देशाच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचं प्रतीक असलेल्या या टपाल तिकिटावर भारताचा तिरंगा ध्वज चित्रित करण्यात आला होता। तिकिटावर जय हिंद ही घोषणाही कोरलेली होती, जी स्वातंत्र्य लढ्यात देशभक्तीची हाक बनली होती। याची किंमत 14 पैसे होती। हे टपाल तिकीट राष्ट्रीय एकात्मता आणि अभिमानाचं प्रतीक मानलं जातं। स्वातंत्र्यानंतर लगेचच प्रसिद्ध झालेलं हे तिकीट तत्कालीन टपाल सेवांमध्ये वापरण्याबरोबरच ग्राहकांसाठी ऐतिहासिक वारसा बनलं। हे टपाल तिकीट आजही भारतीय इतिहासात भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबद्दल आदराचं प्रतीक आणि नवीन सुरुवात म्हणून महत्त्वाचं स्थान आहे। 21 नोव्हेंबर 1877 रोजी महान संशोधक थॉमस एडिसनने आपला क्रांतिकारी शोध फोनोग्राफी जाहीर केला। हे उपकरण प्रथमच ध्वनी रेकॉर्ड आणि रिप्ले करू शकलं, जे त्यावेळच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात एक आश्चर्यकारक कामगिरी होती। फोनोग्राफचा शोध हा एडिसनच्या ध्वनीच्या प्रयोगांचा परिणाम होता। यात एक सिलेंडर आणि सुई वापरली गेली, जी ध्वनी लहरी रेकॉर्डिंग आणि रिप्ले करण्यास सक्षम होती। पहिला रेकॉर्ड केलेला आवाज एडिसनचा स्वतःचा आवाज होता, ज्यात त्याने एक कविता म्हटली होती। फोनोग्राफच्या शोधामुळे मनोरंजन, संप्रेषण आणि ध्वनी संरक्षण या क्षेत्रात क्रांती झाली। याद्वारे संगीत, भाषण आणि इतर ध्वनी रेकॉर्ड करणं आणि ते जगात 21 नोव्हेंबर 1970 रोजी महान शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटेश रामन यांचे बेंगळुरू येथे निधन झाले। त्यांना सी.व्ही. रामन म्हणूनही ओळखले जाते।
रामन यांनी भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि रामन इफेक्टच्या शोधासाठी ते जगप्रसिद्ध झाले. सी.व्ही. रामन यांच्या रामन इफेक्टमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा प्रकाश पारदर्शक सामग्रीमधून जातो तेव्हा प्रकाशाच्या तरंग लांबीमध्ये बदल दिसून येतो. या महत्त्वाच्या शोधाबद्दल त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आणि हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियाई शास्त्रज्ञ ठरले. सी.व्ही. रामन यांना भारत सरकारने त्यांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अतुलनीय योगदानासाठी सन्मानित केले. त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला. रामन यांचे वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी तर आहेच आणि त्यांचे शोध आजही वैज्ञानिक संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. तर हे होते आजचे दिनविशेष. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.